नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशनमध्ये आपले मित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खूप मोठी भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे कनिष्ठ लिपिक आहेत ते 263 पदांसाठीची भरती आहे आणि 60 हे कनिष्ठ शिपाई या पदासाठी भरती आहे. या भरतीबाबत जी सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. ही जी भरती आहे ती पूर्ण सातारा जिल्ह्यासाठी आहे. सातारा जिल्ह्याची जी मध्यवर्ती बँक आहे या बँकेसाठी ही भरती आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी ऑनलाईन ज्या काही वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ज्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत ती वेबसाईट पहा, satara.dccb.in, आणि दुसरी आहे satara.dccb.com. त्या ज्या दोन वेबसाईट आहेत या दोन वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे बघा, 21 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. मित्रांनो, इथं थेट बँकेमध्ये किंवा पोस्ट कुरिअर याने जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, हे जे काही पद आहेत त्याची टेंटेटिव्ह तपशील इथं देण्यात आलेला आहे की हे जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत हे 12 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि 21 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म आपल्यासाठी ओपन आहेत. मित्रांनो, ही जी काही पदं आहेत या पदासाठी आपल्याला ऑनलाईन एक्झाम द्यावी लागणार आहे आणि परीक्षा ही तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क दिलेलं आहे, तर 590 रुपये एवढं तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला कशा पद्धतीने भरायचे, ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचं आहे. ईमेल ID, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक हा अचूक टाकायचा आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला हा सपोर्टचा नंबर दिलेला आहे आणि सपोर्टचा मेल ID ही इथं देण्यात आलेला आहे. याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरत असताना काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही संपर्क करू शकता. याच्यासाठी बघा, कनिष्ठ लेखनिकसाठी शैक्षणिक पात्रता काय देण्यात आलेली आहे. एकूण 263 पदं आहेत आणि त्याच्यासाठी बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. MSCIT तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर कोणत्या बँकेमध्ये किंवा अन्य ठिकाणी बँकिंग क्षेत्रातील तुमचा काही अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य मिळणार. त्याच्याच बरोबर तुमचं मराठी आणि इंग्रजी टायपिंग असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. याच्यामधील कोणतीही एक जरी पात्रता असेल तरी तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन करू शकता. हे झालं कनिष्ठ लिपिकसाठी. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कनिष्ठ शिपाईसाठी 60 जागा आहेत आणि किमान इयत्ता 10वी परीक्षा पास असणं आवश्यक. त्याचबरोबर इंग्रजी आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. बघा, दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील असं इथं देण्यात आलेलं आहे. ही अट लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, तुमची जी प्रतीक्षा यादी वगैरे लागणार आहे ते सर्व बँकेच्याच वेबसाईटवरती लागणार आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. तर तुमची 90 मार्कांची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नांना 1 गुण देण्यात आलेला आहे. तर ते प्रश्न कशावरती असणार आहेत, गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, याच्यावरती तुम्हाला मराठीमधून ही परीक्षा असणार आहे आणि प्रश्नही तुम्हाला मराठीमधून विचारले जाणार आहेत. ते इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला सर्व कागदपत्र जे आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरत असताना हे सर्व कागदपत्र, तुमचे शैक्षणिक अर्हता, जन्मदिनांकाचा पुरावा, MSCIT अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास टंकलेखनाचे प्रमाणपत्र, हे सर्व तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं आवश्यक आहेत, लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमची परीक्षेनंतर जर तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही पात्र झाला तर तुमची मुलाखत होणार आहे आणि मुलाखत 10 मार्काची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क जे आहेत ते 5 मार्काचं डिवायडेशन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे की तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे,
त्याच्यानंतर तुमचा सिबिल काय आहे, त्यानंतर टॅली किंवा अन्य काही तुमचं टॅली रिलेटेड सर्टिफिकेट झालं असेल त्याच्या रिलेटेड असणार आहे. आणि जर समजा कामाचा अनुभव असेल किंवा प्रकल्पग्रस्तचा दाखला असेल तर याच्यावरती तुम्हाला 5 मार्क दिलेले आहेत 10 पैकी, आणि 5च मार्क तुमचे मुलाखतीला असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. एकूण तुमचे जे 100 गुण होतील त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला मार्क पडणार आहेत, की तुमची जी काही मुलाखत आहे आणि जी तुमची लेखी परीक्षा ऑनलाईन झालेली आहे त्याच्यावरती जे काही तुमची मार्क होणार आहेत त्याच्यानुसार तुमची काय होणार आहे, प्रतीक्षा यादी जी आहे ती प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. आणि तुम्हाला इथं पेमेंट बघा, कनिष्ठ लिपिकसाठी 14,000 आहे, शिपाईसाठी 10,000चं पेमेंट आहे. आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला बँकेमध्ये किमान 3 वर्ष सेवा करणे करार पात्र असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 वर्षाचा करार करावा लागणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क वगैरे तुम्हाला इथं भरायचं आहे. मित्रांनो, फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी भरती आहे तर ही भरती अतिशय चांगली भरती आहे सातारा डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये. तर जे पात्र विद्यार्थी असतील, ज्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असतील, त्यांनी निश्चितच अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला याच्याबाबत आणखीन काय माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.